प्रणाम आत्मबंध. रविवारी रथसप्तमी, अचला सप्तमी. रविवारची सप्तमी ही सूर्योदयापासून रात्री 11:10 आहे. भविष्य पुराणाच्या अनुसार माघ मासाच्या शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असे म्हटले जाते. हा भगवान सूर्याचा प्राकट्य दिवस मानला जातो. या दिवसापासून सूर्यनारायणाने रथावर आरूढ होऊन आकाशाची प्रथम यात्रा केली होती. या दिवशी जो उपवास करतो तो कीर्ती, धन, विद्या, पुत्र, आरोग्य, आयुष्य आणि उत्तमोत्तम कांती प्राप्त करतो. या तिथीला आचला सप्तमी सुद्धा म्हणतात. या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान केल्याने आणि सूर्यदेवांना अर्घ दिल्याने सर्व फळांची प्राप्ती होते. नारद पुराणानुसार या तिथीला भास्कर सप्तमी सुद्धा म्हटले जाते. कोट्यावधी सूर्यग्रहणाच्या समान या दिवशी केलेले प्रातस्नान, दान, सूर्य अर्घाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती लाभते. यावेळी रथसप्तमी सोबत रविवारी सप्तमी म्हणजे भानू सप्तमीचाही योग आहे, ज्यामुळे हिचे महत्त्व कित्येक पटाने वाढले आहे. या दिवशी भविष्य पुराणात सांगण्यात येते की पापाचे हरण करणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांच्या निमित्ताने केले जाणारे स्नान, दान, होम, हवन, पूजा वगैरे सत्कर्म 1000 पट फलदायी मानले गेले आहे. रथसप्तमी तर महिन्यातून 2दा येते, परंतु रविवारची सप्तमी म्हणजे भानू सप्तमी कधी कधीच येते. रविवारच्या सप्तमीचा सूर्यग्रहणाच्या समान पुण्यलाभ होतो. या दिवशी केलेले जप, दान, उपवास, मौन, तप वगैरे 10 लाख पट फळ देते. म्हणून माळ हातात घेऊन जप करा किंवा मनातल्या मनात जप करा किंवा मौन राहून जप करा, पण जप करा. आणि या दिवशी भविष्यपुराण आणि नारद पुराणानुसार एक दिव्य उपाय सांगितलेला आहे. जे व्यक्ती सतत आजारी पडतात किंवा ज्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात प्रवाहित होत असते किंवा त्यांच्यावर ग्रहदोष आहे, अशा व्यक्तींनी डोक्यावरती 7 पानं, रुईची 7 पाने डोक्यावर ठेवून स्नान करावे. म्हणजे डोक्यावर अकड्याची 7 पाने ठेवून स्नान करा. त्यामुळे ग्रहदोष, आजार, नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. आणि आजारी व्यक्तींतर नक्की करा, कारण हा योग नेहमी येत